धर्मांधतेचा भुसा एकदा डोक्यात भरला की माणूस कितीही शिकलेला असला तरी त्यातून बाहेर पडणं कठीण असतं। मग तो आयटी कंपनीत काम करत असो की अंतराळात काम करणारा असू दे। नाशिक मधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये समोर आलेलं प्रकरण त्याचं जिवंत उदाहरण आहे का? या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आज हादरून गेलाय। एक नाही, दोन नाही, तीन नाही, 7 तरुणी आता पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं आपलं कशा प्रकारे शोषण झालं। त्यांच्या तक्रारीच्या नुसार त्या काम करत असलेल्या आयटी कंपनीत एका संघटित आणि धर्मांध टोळी होती। नोकरीचं आमिष दाखवायची, मुलींना जाळ्यात ओढायची, प्रेमाचं नाटक करायची आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून शारीरिक अत्याचार करायची आणि शेवटी धर्मांतरासाठी दबाव टाकायची, ही या टोळीची कार्यपद्धती होती असं या तरुणींनी आपल्या तक्रारीत म्हटलंय। 7 आणि त्या सगळ्याचा वापर करून त्यांनी अनेक तरुणींचं जे शोषण केलं त्यानंतर महाराष्ट्रात ह्या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली आहे। पीडित मुलींनी कंपनीच्या HR विभागाकडे याची रीतसर तक्रार केली, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेल्याचं या तरुणींचं म्हणणं आहे। शेवटी न्याय मिळवण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे धाव घ्यावी लागली। आतापर्यंत या प्रकरणात 9 FIR दाखल करण्यात आलेले आहेत आणि 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। शिवाय तपासाच्यासाठी विशेष पथक SIT स्थापन करण्यात आली आहे। या प्रकरणाला काही जण कॉर्पोरेट जिहाद म्हणतात, पण हा जिहाद असू शकत नाही। कारण जिहाद म्हणजे स्वतःच्या वाईट प्रवृत्तीशी लढा देणं, आत्मिक आणि नैतिक उन्नतीसाठी केलेला संघर्ष म्हणजे जिहाद। आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणं आणि त्यांचं शोषण करणं, त्यांच्या सन्मानाशी खेळणं हा कुठल्या धर्माचा भाग असू शकत नाही। आणि ही केवळ विकृत आणि धर्मांध मानसिकतेची परिणिती आहे। धर्माच्या नावावर आजवर हजारो निष्पापांचे बळी गेले। या संपूर्ण जगामध्ये अनेक देशांमध्ये रक्तपात घडवला गेला, पण धर्माच्या नावावर हिंसा आणि अन्याय करणाऱ्यांच्या मुळे समाजात एक संशयाचं वातावरण तयार होतं। त्याचा फटका त्या निरपराध लोकांनाही बसतो ज्यांचा या कृत्याशी काही संबंध नाहीये। त्यामुळे या घटनेचा विचार केवळ गुन्हा म्हणून नाही तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा करायला हवा। गरीब तरुणींना आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायचं, त्याचा गैरफायदा घ्यायचा, त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या छळायचं आणि धर्मांतरासाठी भाग पाडायचं ही अत्यंत लांछनास्पद, लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे। ही कीड आहे, कीड या समाजातली, आणि ही वेळीच संपवली पाहिजे। पेस्ट कंट्रोल झालं पाहिजे।